मित्रांनो गुड मॉर्निंग. इट्स डे टू इन नाशिक. आता मी चालू आहे शिर्डीला. आजचा प्लॅन सिम्पल आहे, शिर्डीला आहे आणि आणखीन एक सिन्नरला मंदिर आहे जो रील्समध्ये आम्ही बघितलेला आणि खूप जास्त सुंदर मंदिर वाटलेला. तो आता जाऊन थोडा बघूया, एक्सप्लोअर करूया. निघल्यावरती आम्ही पहिला काम केलं आहे की इथे एक चिवडा भेटतो आणि भेलबत्ता भेटतो जे इथं फेमस आहे, जे सोनवरला माहिती होता. तो बोलला ते एकदा ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तर आम्ही ते बघायला आलो. इथं कोंडाजी यांचा चिवडा हे आहे फेमस. येते सगळ्यांचे ते यांचे चिवडे दिसतात. कुठल्या पण दुकान रिटेलमध्ये गेलं का यांचेच जास्त प्रोडक्ट्स असतात. तर आम्ही यांच्या मेन स्टोअरवरती आलो. आता बघू द्या. अरे पण एक आहे, 10:30 वाजले तरी पण दुकानं बंद आहेत. म्हणजे एवढी चहलपहल नाही, काय नाही. स्लो मॉर्निंगचा कन्सेप्ट. चिवडा आणि भेलबत्ता घेतलाय, चांगला लागला पाहिजे. होपसर आहेत. चवीसाठी माणूस काय नाही करू शकत. आम्ही लिटरली 20 मिनिटं ऑपोजिट डायरेक्शनमध्ये चाललोय फक्त मिसळ ट्राय करायसाठी. रीलची हाईप चेक करायला चाललोय. ग्रेप एम्बेसी म्हणून एक आहे मिसळ, झटका मिसळ. तर मग ती एकदा ट्राय करतो. हा काय क्रेज आहे, एवढा क्रेज या मिसळसाठी, एवढा क्रेज. आणि याच्या हिशोबाने तर भाई सगळे आउटलेट असेच आहेत. हो, सगळे असेच असतात. हा आधी साधना मिसळ म्हणून आहे, तिथं गेलता. तो बोलते तिथे पण असा. आणि माइंड यू, झिप लाईनिंग, मसाजसाठी वेगळं आहे, ट्रॅम्पोलिन्स वेगळे आहेत. पूर्ण तर इकोसिस्टमच बनवलं आहे एका जागेवरती. आपली तर जागाच नाही पहिली बस. आणि असली तरी पण एवढा कोण सेटअप नाही करणार एका गोष्टीसाठी. काही सगळी गाड्यांचीच ट्रॅफिक आहे. काय ही पार्किंग आहे एका रेस्टॉरंटसाठी या फिर एका मिसलसाठी. रेस्टॉरंट पण नाही, तो फक्त मिसल आहे. गेमिंग झोन मध्ये आर्चरी पासून हे बघ, मसाज चेअर वगैरे, बैलगाडी वेगळी फोटो काढायसाठी. हे बघ, टाइम झोन ऑन पॉइंट आहे, एस्थेटिक्स ऑन पॉइंट. भाई साहब डेंजर. फ्रेश ग्रेप ज्यूस, बिकॉज वाय नॉट. वी आर इन अ ग्रेप सिटी. नाशिक इट इज. भाई साहब ग्रेप एम्बेसी. नाईस. चांगली गोष्ट. भाई साहब व्हॉट द फक. भाई माइंड बॉबलिंग तर यार. सिटिंग एरिया बघा, झुला लावले त्याच्यावरती त्यांनी टेबल समोर लावले. रिअल वाटते. ह्या द्राक्षांबद्दलची गोष्ट चालू आहे. द्राक्ष आहेत, जेन्युइनली द्राक्षांच्या बाग बनवले. बागेच्या मध्ये आम्हाला बसवलं. जर कुठल्या गोष्टीवरनं जर आपल्या सिटीची ओळख असेल, त्याला नीट कसं एम्ब्रेस करायचं हे यावेळी नीट दाखवलंय. आणि वाव, जेन्युइनली खूप जास्त एस्थेटिक वाटते गोष्ट. कसलाच भारी वाटते बघा. रेट्स पण असं नाही की जस्ट ओव्हर द टॉप आहेत, रिजनेबल रेट्स आहेत. ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल आहे. लेट्स गो. त्याला डाऊट होता की ओरिजिनल आहेत का फेक आहेत. तो बोलते आता हे नाही सीझन, तोडू नाही शकत, पण बोलते का ओरिजिनल आहे. एस्थेटिक्स वरती जर खरा उतरला, चवचा बघायला लागेल. बट ठीक आहे, एवढे लांब येऊन काहीतरी बघायला भेटलं बरं. स्टार्टरसाठी लोक काय करतात यांची तर पापड देतात. आणि आम्ही मागितलं आलूवडी. आता बघू दे कशी चव लागते. फ्री पापड. आलूवडी कशी लागली रे? एक नंबर. पापड पण भारी आहे. मी चटणी सोबत कधी आलूवडी खाल्ली नव्हती आतापर्यंत, पण ती चटणी सोबत मस्त लागते. चटणी एक नंबर आहे. चटणी मस्त लागते. मटकी, त्याच्यात चिवडा, थोडे दही, पाव, कांदे बघा असं प्रेझेंटेबल पद्धतीने दिलेत. एक नंबर. रसा वेगळा दिलाय, तरी वेगळी दिले. जेवढी झेपते तेवढी घ्या, नाहीतर मग शांत बसा. एक गोष्ट ऑब्झर्व केली, लोक इथं जेन्युइनली मिसळ डेटवरती येतात. मुलींच्या हातात बुके आहेत, चाललेत. भाई साहब कायच कन्सेप्ट आहे नाशिकमध्ये. नाही भाई, हे लोक पण एस्थेटिक के 14 तर आहेत. ग्रेप ज्यूस बघ, ग्रेप ज्यूस कसा दिला खडक मध्ये, एकदम वाईन सारखा, एकदम प्रीमियम फील मध्ये दिलं. प्रीमियम फील मध्ये. मिसळ डेटवरती येत नाहीत लोक इथं. जेन्युइनली भाई. कशी वाटली, टेस्ट कशी वाटली? अरे परफेक्ट. तुला कशी वाटली? एक नंबर. तुला जर या प्लेसला जर 5 मधनं जर रेट करायचं असेल, 5 बी एकदम भारी, तर तू किती देशील? 4.5. तू देशील? 4.5. तू? 4.5. मी पण सॉलिड 4.5. 4च्या वरतीच असेल. कारण की एस्थेटिक्स ऑन पॉईंट, टेस्ट ऑन पॉईंट, सर्विस ऑन पॉईंट, फटाफट दिल्या गोष्टी. त्यांच्या चटणीपासून वॉज ऑन पॉईंट. आणि हे पण एस्थेटिक्स जेन्युइनली ऑन पॉईंट. फायनली आमचा नाश्ता झाला. 12 वाजलेत 12 आणि आमचा नाश्ता झाला. आत्ता आम्ही आमचा दिवस चालू करू. मी याला एक स्पॉट कन्सिडर करील नाशिकमध्ये, टू बी ऑनेस्ट. भाई साहब भारी एक नंबर. नाईस. मजा आली. आता जाऊया शिर्डीला. 15 किलोमीटर फक्त शिर्डीला. फटफट आलो. मस्त खेचली यार गाडी, मस्त मजा आली ना. हायवे पण एकदम भारी आहे इथला. जेव्हा पण या रूटला जातो ना, तर उसाच्या गाड्या जाम बाजूला उभ्या असतात.
नाही ते बघून जाम टेम्प्ट होत होतं म्हणून आता त्याच्यासाठी 15 किलोमीटर शिर्डीच्या आधी 15 किलोमीटर आधी थांबलो सदरच तू आणि नंतर परत चालू करू. हा इथं 32 डिग्री फील होते. शिर्डीला आम्ही पोहोचलो. आता आम्ही फोन ठेवतोय लॉकरमध्ये, चपला ठेवायची आहेत, पास घेतोय 200 रुपयाचा जो पास असतो उज्जैला एंट्रीसाठी आणि आम्ही आज जातोय. मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे, मस्त दर्शन झालं. आज सरप्रायझिंगली खूप कमी गर्दी भेटली आम्हाला, जेन्युअनली खूप कमी गर्दी भेटली. आज तर इट वॉज लाईक डायरेक्ट जर गेलो असतो ना विदाऊट एनी पास वगैरे तरी पण आम्हाला लगेच भेटला असता. बाकीच्यांनी काय मागो न मागो, मम्मीचे 2-3 गोष्टी आहेत ते मम्मी मागणारच. त्यात एक आहे पेरू. त्या पेरू किंवा आता कुठं दुसरीकडे गेलो तर अंजीर, ह्या गोष्टी जर नाही आणल्या आणि जर डायरेक्ट घरी गेलो तर शिवाय पडतील. आता पेरू शोधायच्यात. मित्रांनो सिन्नरला पोहोचलो. सिन्नरवरून गोंडेश्वर मंदिराच्या इथं आलो. सगळं ठीक, गाडी लावली. आत येताना तेव्हा काय नव्हतं वाटला, पण जसा आत आलो काय भव्य मंदिर आहे. माय गॉड, काय कॅमेरा नेट कॅप्चर पण नाही करत आहे, पण कायच मंदिर आहे बाय, कायच मंदिर आहे. कसलाच काय कोरीव काम आहे. जिडे कसं आहे मंदिर? एक नंबर, एक नंबर. बघूनच असं प्रसन्न झालो बाहेरूनच. कडक. आम्ही तरी विचार केलताच की आम्ही इथं पोचू तेव्हा बरोबर गोल्डन आवर असेल आणि आहे बरोबर टायमावरती पोचलो. जास्त ऊन नाही. आम्ही सगळं ऊन शिर्डीला काढला, जिथं आम्ही वेटिंग रूममध्ये आम्ही AC मध्ये होतो. तर बेसिकली सगळं आहे ठीकठाक प्लॅन. जस्ट टू गिव्ह द ग्लिम्स, हे बघा कोरीव काम बघा याच्यावरती, प्रत्येक पिलरवरती, प्रत्येक भिंतीवरती. मला गाभाऱ्यात बसायला भेटला. दर्शन खूप भारी झाला. लोकांचा क्राऊड खूप कमी आहे, थोडी शिस्त आहे. आजूबाजूला एरिया पण खूप जास्त आहे, तर जास्त गर्दी पण नाही. लोक येत आहेत, लोक बसत आहेत आरामात. त्याने समोर एक बोर्ड लावलेला का प्री वेडिंग पोस्ट वेडिंग वगैरे जे शूट्स असतात ते अलाउड नाहीत किंवा रील्स बनवणं अलाउड नाही. तो रीलवरतीच व्हायरल झालं आणि लोक आणखीन रील काढायला येतात. या एरियाचा तो सिग्निफिकन्स या फिर तो रिलेव्हन्स नाही घालवण्यासाठी त्याने तो बोर्ड लावला. हा मंदिर 12th सेंचुरीमध्ये बनवला. तेव्हापासून याने खूप जास्त चांगला प्रिझर्व केलं आहे. तेव्हापासून ना म्हणजे खूप जास्त मेंटेन्स याच्यात कंडिशनमध्ये येतो. आणि हा मंदिर आहे ना पंचरत्न स्टाईलमध्ये बनवलं आहे. पंचरत्न स्टाईल म्हणजे काय असतं, 5 मंदिरं असतात. एक मंदिर आणि त्याच्या बाजूला 4 मंदिर. हा एक बघ मंदिर आहेत, 1 2 3 आणि त्या साईडला 4 मंदिरांच्या मध्ये एक मेन मंदिर ठेवतात. आणि हा समोर नंदीसाठी एक बनवलेला आहे. लास्ट 1 तास झाला आम्ही मंदिरात आलोय. मंदिर बघ मन भरत नाही, पण आम्ही ते मंदिर तिथं बाजूला आम्हाला इथे बसायला सीट, आम्हाला सीट भेटली. आम्ही येऊन गपचूप बसलोय. परफेक्ट वेदर आहे, परफेक्ट. दुपारी आलो असतो आम्ही, वी डोंट थिंक की आम्ही एवढं थांबलो शकलो असतो, कारण की ऊन जास्त तापलं असतं. आम्ही बरोबर टायमावरती आलो. आता इथून पाय निघत नाही. मेन प्रॉब्लेम एकच आहे, जो ऊन आहे, जो सगळ्यांना तोडतं. ऊन नसला का पीसफुलच वाटतं. सो ते पण जर बाजूला ठेवला ना, मंदिराची पण वाईब खूप जास्त पीसफुल आहे. शांतता आहे आजूबाजूला. मंदिराचा जो परिसर आहे त्याच्या आजूबाजूला पण काहीच गोष्टी नाहीत. म्हणजे हा जर गाव असेल त्याच्यातला तर हा पार्ट मध्ये काही. फायनली नाशिक पोहोचलो. परत 1.5 तास ट्रॅफिक दाखवत होता, पण काही एवढी लागली नाही, रस्ते चांगले होते. आता आम्ही 1.5-2 वर्ष आधी आहे ना, जेव्हा नाशिक आम्ही वणी वगैरे करत होतो तेव्हा आम्ही एक नाशिकमध्ये आम्ही असंच रँडम सर्च केलं होता, हिंद केसरी रेस्टॉरंट. तेव्हा विचार केला की तिथं जाऊन येऊया, म्हणजे जेवून जाऊया घरी बेसिक. तेव्हा आलतो. आत्ता आम्ही ते परत आठवलं की तिथं गेलतो आपण, तिथं आठवण ठेवून आम्ही परत आलो. हिंद केसरी 2 वर्षानंतर आलोय. काय रे एवढी 2 वर्षानंतर, पण चव बदलली नाही, एवढी मजा नाही आली. काही प्राइजेस वाढवली सगळ्या गोष्टींचे, पण क्वालिटी मला एवढी खास नाही वाटते आम्हाला. काय बोलतो? खूप बदललं त्यांनी. एवढा मनातून बोलला. तेव्हा ते स्वतः बनवत होते बहुतेक. आता खूप बरोबर, मला पण तेच वाटते. पहिला ते स्वतः बनवत होते म्हणजे हॅलो आलो. आणि आता मे बी कुक ठेवला असेल, आधी स्वतः बनवत होतो. मजा नाही आली. कालचा जसा स्ट्रगल होता रूम शोधायचा, आज तसा पण आज पण स्ट्रगलच आहे. तरी आम्हाला एक भेटली, आम्ही एक ते बुक करून ठेवले. त्याचा ॲडव्हान्स पेमेंट केला, आता जाऊन बघायचं आहे ते नाही, पण आज काय करू नाही शकत, आता राहायलाच लागलं. खाऊन न सॅटिस्फाईड असलेले पोरं आता आलोय आम्ही समर्थ ज्यूसला. मीच टाकलेली स्टोरी, माझ्या एका मित्राने रिप्लाय केला त्यावरती आणि त्याने मला 4-5 गोष्टी त्यांनी सजेस्ट केल्या. त्या 4-5 मधले आम्ही 2 गेलो, बाकीच्या 3 आम्ही केल्या नव्हत्या. त्यांनी त्यातला आम्ही विचार केला की जेवलो आहे. समर्थ ज्यूस म्हणून त्यांनी एक सजेस्ट केलं आहे बघा, हे समर्थ ज्यूस आहे. की याला रेटच नाही करत आहे ना मी, काय याच्यावरनं होप्स ठेवत आहे. लास्ट टाइम मी त्याच्या हिंद केसरीवरनं होप्स ठेवलेले, नाही चांगला आला. आता बघूया.
2 गोष्टी मागितल्या सध्या ट्रायल टेस्टिंगला. एक मस्तानी मागितली, मँगो मस्तानी, आणि एक काय सीताफळ मिल्कशेक मागितले. आता बघू काय वाटते कसं येईल. येईल तसा खाईल. येईल तसा काय, येईल तसा काय. कसा वाटला? छान आहे, आवडला मला. तुला सीताफळ तर नेक्स्ट लेवल लागतं. मस्तानीवर मस्त लागते, मँगो मस्तानीवर मस्त. सीताफळ नेक्स्ट लेवल वाटला.